नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर भूसंपादन तसेच वर्षानुवर्ष कोर्ट कचेरीत लटकलेल्या जमिनीविषयक कोर्ट केसेस संदर्भात निजामपूर विभाग माणगाव तालुक्यातील शेतकरी बंधूंसाठी मोफत कायदेशीर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मार्गदर्शन माननीय उल्काताई महाजन, संस्थापक सर्व सहारा जन आंदोलन आणि माननीय ॲडव्होकेट सौ गौरी घळसासी, माननीय ॲडव्होकेट वैभव घळसासी, चंद्रकांत गायकवाड, माननीय श्री जनार्दन मानकर, श्री संजोग मानकर, श्री रामजी कदम, प्रभाकर मानकर, श्री जनार्दन शिळीमकर, अनिल मोरे इत्यादी प्रमुख मान्यवर मंडळी उपस्थित होते। रोहा माणगाव तळा तालुकामधील 78 गावातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेली दिल्ली मुंबई कॉरिडॉर सुमारे 67,500 एकर जमिनीवर येऊ घातलेला आहे। आतापर्यंत काही गावातील शेतकऱ्यांचा 7/12 उतारा पेन्सिल नोंदी होत्या। दरम्यान काळात या पेनाने केल्या। शेतकरी वर्गाला विश्वासात न घेता, कसलीही पूर्वसूचना न देता, कोणतीही नोटीस न देता नवीन भूसंपादन कायदा लार 2013 लागू न करता माणगाव प्रांताधिकारी कार्यालयाने MIDC कायदा अंतर्गत जमिनी MIDCच्या नावे नोंद केल्या आहेत। हे संपूर्ण बेकायदेशीर आहे। दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर एवढ्या मोठ्या प्रमाणात भूसंपादन होणार असल्याची ही माहिती होताच सर्व सहारा जन आंदोलन नेत्या उल्काताई महाजन तसेच सर्व समाजसेवक निजापूर विभागातील शेतकरी यांनी यावेळेस बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन केले। आम्ही कायम भूमिहीन शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देऊ असे सांगितले। खूप मोठ्या प्रमाणात बैठकीस शेतकरी वर्ग तसेच कार्यकर्ते उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी नितेश शेलार सह तृप्ती भोईर, माणगाव। माणूस म्हणून जगण्यासाठी जमीन आमच्या हक्काची। उद्देश स्वतःच्या या कटू अनुभवामुळे त्यांनी प्रशासकीय प्रक्रिया, नुकसान भरपाई आणि शासकीय धोरणांवर सखोल अभ्यास केला आहे। त्या आज आपल्या अनुभवाच्या आधारावर अशाच त्रासातून जाणाऱ्या व्यक्तींना योग्य कायदेशीर आणि व्यावहारिक मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित प्रत्येक शेतकऱ्याचा मी निजापूर येथे राहतो, अशोक गायकवाड। प्रत्येक गोष्ट आम्ही हरकत देऊन सुद्धा आमच्या हे सरकार कोकणी बसेल त्यानंतर सरकार तुम्हाला काही देणार नाही, पैसे देणार आणि तुम्ही भूमिहीन होणार। म्हणजे तुम्ही शेतकरी जे आज आहात त्या सातबाऱ्यावर तुम्ही करोडोपती जरी असला तरी त्या जमिनी तुमच्या आता गेल्यानंतर मला भविष्यात कुठे जमीन घ्यायची झाली तर ती जमीन तुम्हाला खरेदी करता येईल, पण ती सातबाऱ्यावर चढली जाणार नाही। अशा इथे पण घटना माणगाव रायगडमध्ये घडतात। तर शेतकरी नसेल ते एजंट लोक असतात, ते लाख रुपये द्या तुम्हाला शेतकरी करून देतो। आकाराच्या जमिनीनुसार जो व्यवहार केला जातो, आज आपण आकारानुसार खरेदी करायला गेलो तर त्याचं व्हॅल्युएशन वाढतो। मात्र आपल्याला हे एकच रेट दिलेला आहे की एक मोठी खंत आहे, त्यामुळे कंपन्यांचे पैसे अडकलेल्या आपल्या देशातल्या पण आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे, त्यामुळे ते असे सुखासुखी सोडणार नाहीयेत। आधीच त्यांनी खूप घातलेले आहेत पैसे। त्यांच्या विरोधात दमदारपणे उभं राहायचं असेल तर आज जाताना शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांच्या पाया पडा आणि म्हणा की शेवटपर्यंत झगडायची मला जिद्द दे। ती जिद्द जर मनात असेल तर आपण जिंकू। तेव्हा हा मुद्दा कायम लक्षात घ्या की कोणत्या तरी पुढाऱ्यांचे पाय धरून हे सुटणार नाही।